हाय हॅलो नमस्कार. मी आरती एस एस मंदिरकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आणि आता उन्हाळा चालू झाला आहे बघा, तर मसाले, हळद, वाळवणाचे पदार्थ करण्याची तयारी आपली सुरू झालेली आहे लगभग. आणि इकडं बघा मी काय केलेलं आहे, हळदीचे खोंब आहेत की नाही, अर्धा किलो हळदीचे खोंब आणून मी ना सकाळी 6 वाजता सकाळी उठल्याबरोबर मी पाण्यामध्ये हळदीचे खोंब टाकले होते सगळे. ते हळदीचे खोंब भिजतील एवढं पाणी एका टोपात मी ठेवलं होतं. आणि दुपारी बघा जस्ट आता 2:30 वाजलेले आहेत, तेव्हा मी सगळं पाणी त्यातलं निथरून घेतलं आहे. आणि हे हळदीचे खोंब आहेत ना, असे खलबत्त्यात ठेचून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि हे सगळे हळदीचे खोंब आहेत ना, असे ठेचून घेणार आहे. हळदीचे खोंब एवढा प्रकार म्हणजे असे भिजले पाहिजेत आणि किंवा असे बाजूला काढायचे की हे बघा असं ह्याचं मॉइश्चर आहे ना राहायला पाहिजे. बघा थोडंसं पाणी पाणी आहे ना वरती. आणि एकदम कोरडे काढलात तर मग असे खलबत्त्यात ठेचले जाणार नाहीत हळदीचे खोंब. आणि व्यवस्थित ते भिजलेही पाहिजेत. एकदम कडक हळदीचे खोंब खलबत्त्यात ठेचले जाणार नाहीत किंवा वरही वाटले जाणार नाहीत. तर हे सगळे हळदीचे खोंब आहेत ना मी असे ठेचून घेतलेले आहेत व्यवस्थित. हे बघा असे. आणि हे ठेचून ह्याच्यासाठी घेतलेत की याची आपल्याला हळद करायची आहे. तर मी विकतची हळद आणत नाही, आमच्या आवडत नाही. मग आधीपासूनच आमच्या घरीच करतात हळद, त्याच्यामुळं हे बघा असे ठेचलेले जे हे खोंब आहेत ना, आपलं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. ज्या मिक्सरच्या भांड्यात तुमच्या एकदम फाईन पावडर होत असेल ना, ते मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि तुमच्या मिक्सरच्या भांड्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याच्यामध्ये हे आबडधोबड ठेचलेल्या हळदीचे खोंब घालून आहेत ना, छान व्यवस्थित फिरवून बारीक करून घ्यायचं आहे. हे असं छान बारीक करून घ्यायचं आहे, पण हे थोडंसं ओलसर असल्यामुळं की नाही एकदम जशी आपली हळद अशी एकदम फाईन पेस्ट पावडर असते की नाही तशी होत नाही. आबडधोबड थोडी रवाळ पावडर होते. तर ही आहे ना पावडर, हे बघा अशी. तर हे आहे ना आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे. तर ही सगळी मी जी हळदीची खोंब आहेत ना ठेचलेली, ही सगळी मी आता मिक्सरला लावून वाटून घेणार आहे अशा प्रकारे. हे बघा. तर थोडे करूनच तुम्ही पण वाटून घ्या. आणि काही जास्त मेहनत नाही, ह्याला काही कष्ट नाही. आणि अगदी आपल्या मनासारखी हळद, दुसरा कुठलाच कलर वगैरे न यूज करता छान हळद तयार होते बघा. अशी रवाळ हळद आपली, असं रवाळ टेक्स्चर झालेलं आहे हळदीचं तयार आहे बघा. आणि थोडी ओलसरच आहे, नमच आहे. पडताना तुम्हाला कळतच असेल हातातून निसटताना. तर ही हळद आहे की नाही मी आता पातळ ओढणीने ना झाकून ठेवणार आहे रात्रभर. अशीच ह्याच्यावरती ताट ठेवणार नाही. पातळ ओढणीने झाकल्यामुळं काय होतं, ह्याच्यातलं जो आर्द्रता जी असते ना, म्हणजे ओलसरपणा तो निघून जातो. आणि बघा सकाळी आपली हळद अशी तयार झालेली आहे, जी आपण वाटून ठेवली होती ना ती. आता ही परत आपण मिक्सरला फिरवणार आहे. ही बघा ही अशी हळद आहे, मोठी जरीशी दळली गेलेली आहे. आणि आता ही हळद आहे की नाही आपण मिक्सरला छान फिरवून बारीक करून घेणार आहे बघा. असं मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेणार आहे. आणि अशी छान आपल्या चाळणीने, तुमच्याकडं जी कोणती चाळणी असेल ना त्याच्याने तुम्ही छान चाळू शकता. माझ्याकडे ही चाळणी, याच्यातून बारीक एकदम पावडर खाली पडते. हे बघा अशी हळद आपली तयार झालेलीच आहे. हे बघा एकदमच तयार आहे आपली हळद आता. आणि ते जे वरचं चाळण निघतं ना, जास्तीत जास्त 2 चमचे एवढं निघतं, त्याच्यापेक्षा जास्तीचं निघत नाही. आणि हे बघा अशी सगळी वाटलेली हळद आहे की नाही, काल जी वाटून ठेवली होती ती मी आता मिक्सरला लावून घेतली आहे. आणि अशी मी व्यवस्थित चाळून घेणार आहे सगळी. आणि ते चाळलेलं आहे ना परत मिक्सरला फिरवून घ्यायचं, एकदम बारीक होतं ते. एखादा चमचाभरच त्याची वरची कणी निघते, नाही तर काही निघत नाही. हे बघा अशी छान हळद आपली तयार होते. आणि अशा प्रकारे घरगुती हळद तुम्ही पण करता का? तुमच्या पण घरी अशीच तयार होते का हळद, का विकत्रीची आणता? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि घरी बनवलेली हळद केव्हाही परवडते विकत्रीच्या हळदीपेक्षा. एवढंसं पाकिट आपल्याला 150 ते 160 180 रुपयाला मिळतं कुठल्याही कंपनीच्या नावाखाली. त्याच्याऐवजी आपण अशा हळदीचे खोंब आणून घरच्या घरी हळद तयार केली ना, हळद ही भरपूर प्रमाणात पण तयार होते. आणि आपल्या डोळ्याच्या देखत तयार झालेली असते, त्याच्यामुळं कलरीचं भेसळीची पण आपल्याला भीती नसते. काही वेळेला काय होतं, कडवट असा स्वयंपाक लागतो बाहेरची हळद आणून केल्याच्या नंतर ना. तर परवा मी असेच बाहेरचं एक पाकीट 10 रुपयाचंच आणून स्वयंपाक केला. हळद संपली होती, लक्षात नाही माझ्या म्हणून. तर कडू स्वयंपाक लागायला लागला. त्याच्यामुळं मी बाहेरची हळद आणायचं शक्यतो टाळते. तर मसाले, मिरची तर आपण घरी करतो, तुम्हाला माहीतच आहे. तर मिरची कशी तयार केली होती मी, ती पण तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. आणि आता बघा मी हळदही कशी तयार झाली आहे ती आपली तुम्हाला दाखवलेली आहे. आणि अर्धा किलो हळदीच्या खोमामध्ये आपल्याला भरपूर हळद तयार होते बघा. अशी एक बरणी आपली भरलेली आहे. आणि ही
पूर्ण टाईट अशी पॅक बंद करून ठेवायची ही बरणी काचेची. स्वच्छ धुवून वाळवून उन्हात ठेवली होती ही बरणी मी. आणि आता एवढे आपली अजून हळद उरलेली आहे. तर ही हळद आहे की नाही आपण एका वाटीमध्ये, आणि मसाला केला किंवा हळद केली काय किंवा काही पण आपण जे नवीन पदार्थ करतो तर ते देवाला आधी दाखवायलाच हवेत की नाही. तर हे बघा अशा प्रकारे ही हळद मी सगळी काढून घेऊन आहे ना देवाच्या पंचपाळमध्ये सुद्धा भरणार आहे. तर तुम्हाला आवडली का आपली प्रोसेस हळदीची, आणि कशी वाटली आजची रेसिपी हळदीची आपल्या, नक्कीच सांगा, कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.